मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची एकत्रित बैठक पार पडली आणि या बैठकीला विधानसभा विधान परिषदेचे मिळून फक्त 37 आमदार उपस्थित होते तर 23 आमदार गैरहजर होते। शरद पवार जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती आहे। मवियाच्या बैठकीला 59 आमदारांपैकी केवळ 37 आमदारच उपस्थित होते। विधानसभा विधान परिषदेचे मिळून 37 आमदारांची हजेरी आणि 23 आमदारांची गैरहजेरी पाहायला मिळाली। नाना पटोले, विश्वजित कदम, अमित देशमुख बैठकीला गैरहजर होते। जयंत पाटील, रोहित पवार, अभिजित पाटील, संदीप क्षीरसागर यांचीही अनुपस्थिती होती। ठाकरे सेनेचे सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय देरकर गैरहजर होते। मतदारसंघातील बैठकीमुळे गैरहजर राहिल्याचं सुनील राऊतांचं स्पष्टीकरण आहे। मुंबईत अंबादास दानवेंच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्यानं अनुपस्थित होतो असं संजय देरकरांचं उत्तर आहे। देरकरांनी दानवेंच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याचं सांगितलं, पण अंबादास दानवे बैठकीला हजर होते। मविया म्हणून एकत्र आहोत असं म्हणतो, पण खरंच आपण एकत्र आहोत का असा सवाल उपस्थित केलाय उद्धव ठाकरेंनी। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून सवाल करत खंत व्यक्त करण्यात आली आहे। यापुढे एकत्र म्हणून काम करावं लागणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल। मविया बैठकीमध्ये ठाकरेंची ही खंत। येणाऱ्या काळामध्ये मविया म्हणून आपली एकी एक विरोधक म्हणून दाखवली पाहिजे। राज्यभरातील सभा आंदोलनं सुद्धा एकत्रित करायला हवी, आपली एकी राज्यभर दिसायला हवी।